नमस्कार, माझे नाव हिमांशु धवन आहे। एका प्रेक्षकाची विनंती होती की तुम्ही रिपोर्ट थोडं समजावून सांगा। अहवालात आपण बरे होत आहोत की बरे होत नाही हे कसे कळेल? किंवा व्हेरिकोसिलच्या अहवालात आपल्याला काय दिसत नाही हे आपण काय सूचित करावे किंवा पाहावे? त्यामुळे सोप्या भाषेत तुमच्या रिपोर्टमध्ये अनेक गोष्टींचा उल्लेख आहे। काही प्रॉब्लेम आहे किंवा काहीतरी आहे असं काही नाही। त्यात तुम्ही काही गोष्टींचा हिशोब करता। जर व्यास आपल्या अहवालामध्ये नमूद केला गेला असेल तर याचा अर्थ असा आहे की तो व्हेरिकोसिल आहे। त्यांनी ग्रेड लावला असो वा नसो आणि तो 2 मिमीच्या वर जात आहे। समजा आपल्याकडे एक अहवाल आहे जिथे व्यास फक्त 2.4 किंवा 2.5, डाव्या बाजूला 2.2, उजव्या बाजूला 2.1 असा उल्लेख आहे। तर हा 2.1 किंवा 2.2 व्यास द्विपक्षीय व्हेरिकोसिलमध्ये आहे। 2 मिमीपेक्षा कमी व्यास पाहिला तर ते वेगळं आहे। यातही व्हेरिकोसिलच्या अहवालात 3 मार्ग तपासले जातात: उभे, सुपीन आणि वलसावा। या 3 गोष्टी आहेत। सर्वप्रथम मी उभी राहण्याची स्थिती समजावून सांगतो। उभं राहण्याची स्थिती म्हणजे जेव्हा आपण उभे राहतो आणि डॉक्टर अंडकोशातील नसाच्या व्यासात काही वाढ झाली आहे की नाही याची तपासणी करतात। दुसरं सुप्त स्थिती, ज्यामध्ये आपली चाचणी घेतली जाते, ज्यामध्ये आपला व्यास वाढत आहे की नाही हे तपासले जात आहे। आता त्यात एक अट आहे, वलसावा। तो तुम्हाला खोकला देत आहे, तुम्हाला घट्ट वाटत आहे, त्या अवस्थेला वलसाव म्हणतात। ज्यामध्ये आम्ही म्हणतो की तो तुम्हाला झोपायला सांगत आहे आणि तुम्हाला तळाशी घट्ट वाटायला लावत आहे। उभ्या अवस्थेत तो तुम्हाला तळाशी खोकला आणि घट्ट वाटायला सांगत असतो, ज्यामुळे व्यास आणखी किती वाढत आहे हे त्याला स्पष्ट करायचे आहे। उदाहरणार्थ, विश्रांती मोडवर 2.2 मिमी व्यास आहे। वलसावा अवस्थेत त्याचा व्यास 2.5 मिमी किंवा 2.8 मिमी पर्यंत वाढतो। म्हणजे जेव्हा आपण एखादी क्रिया करतो तेव्हा त्याचा व्यास वाढत असतो। व्यास वाढण्याची शक्यता म्हणजे तेथे ओहोटी असतात। रिफ्लक्स म्हणजे उलटा प्रवाह होत आहे। कारण जेव्हा त्या भागावर शॉक लागेल किंवा खोकल्याचा शॉक येईल तेव्हा तो आपला व्यास वाढवत असतो। याचा अर्थ तो वलसावा अवस्थेत आपला व्यास वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे, असा उल्लेख आहे। उदाहरणार्थ, आता मी तुम्हाला काही अहवाल दाखवत आहे, ज्यात तुम्ही थोडे स्पष्ट व्हाल। यात पाहिलं तर संपूर्ण रिपोर्टमध्ये दिसतं। मी बोललो तर खाली बी मोड आणि डॉपलरचा संपूर्ण चार्ट आहे, ज्यात उजवे आणि डावे लिहिलेले आहेत। तुम्ही पाहू शकता काय? आता यात बघा, खाली उजवीकडे विश्रांती आणि वलसाव असे लिहिले आहे आणि खाली डावीकडे विश्रांती आणि वलसावा असे लिहिले आहे। आता असे समजा की उजव्या स्थानाचा संबंध उजव्या अंडकोशाशी आहे। उजव्या अंडकोशात पसरलेली शिरा दिसत नाही असे सांगितले जात आहे। याचा अर्थ असा की नसामध्ये असा व्यास वाढत आहे, ज्यामध्ये आपल्याला व्हेरिकोज व्हेन्स असल्याचे कळते। म्हणूनच तिथे पाहिलं तर डॉपलरमध्ये काय येते? सामान्य प्रवाह। सामान्य प्रवाह कोणाचा? रक्त। तेथे सामान्य प्रवाह येत आहे। त्याखाली डाव्या अंडकोशात त्यांनी एक गोष्ट काढून टाकली आहे, हे पहा, विश्रांती आणि वलसावा। विश्रांती घेतानाही नसांचा व्यास वाढत असतो। म्हणजे जर तुम्ही काही नॉर्मल करत नसाल तरीही त्यात व्यास वाढवला जातो। वाढीचे कारण म्हणजे रिव्हर्सल फ्लो। आता त्यात त्यांनी विखुरलेल्या नसांचा उल्लेख केला आहे। विश्रांती घेतानाही जेव्हा आपण वलसावा करत असतो किंवा आपल्याला खोकला किंवा दाब कमी होत आहे हे माहीत असते, तरीही त्यात पसरलेल्या नसांचा उल्लेख केला जातो। त्या शिराचा आकार वाढत चालला आहे। आता इथे दोन्ही डॉपलरमध्ये काय उल्लेख आहे? रिफ्लेक्सेस उपस्थित आहेत। रिफ्लेक्सेस उपस्थित आहेत। याचा अर्थ रक्तप्रवाह तेथे फिरत असतो आणि जर ती उलटी फिरत असेल तर ती नसाचेही नुकसान करत असते। इथे पाहिलं तर डाव्या अंडकोशाच्या खालच्या ध्रुवापर्यंत पसरलेल्या शिरा त्यांनी पाहिल्या आहेत। खालचा ध्रुव म्हणजे अंडकोशाचे 3 ध्रुव आहेत, एक वरच्या, मध्यम आणि खालच्या। खालच्या ध्रुवावरून व्यास 2.3 मिमी दाखवत आहे। तो अंडकोश अशा प्रकारे येथे उपस्थित आहे आणि त्याच्या खालून जे काही चाललं आहे त्यात एक प्रॉब्लेम आहे।
जेव्हा जेव्हा तुमच्या लक्षात येईल तेव्हा खालच्या ध्रुवाचे ग्रेडिंग आले, नसांचा व्यास वाढला, पसरलेले शिरा तिथे आढळल्या, तर नेहमीच अधिक ग्रेडिंग होईल. कारण खालच्या ध्रुव पाहिल्यावर तिथल्या शिरा अधिक सुजल्या आहेत असं आपल्याला नेहमी वाटेल. वरच्या ध्रुव बघणं हे थोडं अवघड काम आहे. कारण अंडकोशात मुळात वरपासून खालपर्यंत येणाऱ्या शिरा इतक्या लवकर दिसू शकत नाही. त्यामुळे ग्रेडिंग इतक्या लवकर वाढवले जात नाही. पण जेव्हा आपण खालून वर जातो, खालच्या ध्रुवावरून वर जातो, तेव्हा तिथे जास्त शिरा दिसतात. ते जाड जड दिसतात आणि कोळ्याच्या जाळ्यासारखेही दिसतात. निळा निळा रंगही सांगितला जात आहे. आता जेव्हा त्यांचा उल्लेख केला जात आहे तेव्हा दृष्टिक्षेपात इयत्ता तिसरीत असे दिसते. व्यास जरी 2.3 असला तरी त्यांची दृश्यता अशी आहे की त्यांचा उल्लेख ग्रेड 3 मध्ये केला जात आहे. तर मुळात हा त्यांचा अहवाल आहे जो आधीचा होता, जिथे आम्ही नमूद करीत आहोत की ग्रेड 3 च्या डाव्या बाजूला व्हेरिकोज व्हेन्स होत्या. आता इथे बघा 2.3 मिमी होती. 2.3 मिमी जास्त नाही. ठीक आहे. मला आठवत असेल तर ते फक्त 0.3 मिमी होते. आता मी तुम्हाला त्यांचा रिकव्हरी रिपोर्ट इथे दाखवतो, जिथे रुग्ण पूर्णपणे नॉर्मल झाला आहे. आता तिथं त्यांचा स्कॅन बघा. खालचा ध्रुव 2.3 मिमी होता. व्यास फारसा नव्हता. त्यामुळे रिकव्हरी ही खूप चांगली आणि जलद होते. त्यामुळे व्यास 2 मिमीच्या खाली जाईल. त्यामुळे तेथे कोणतीही अडचण येणार नाही. आता त्यांची छाप इथे तपासून पहा. कोणतीही लक्षणीय विकृती दिसून येत नाही की आम्हाला येथे कोणतीही अडचण जाणवत नाही. ते दिसत नाही. ज्यामुळे आम्ही येथे व्हेरिकोज व्हेन्सचा उल्लेख करतो. 2.3 मिमी होती. 2.3 मिमीमध्ये आम्ही ते 0.3 मिमी पर्यंत कमी केले आहे. तिथले रिफ्लेक्सेस नॉर्मल असतात. शिराचा आकार त्याच्या जागी आला आहे. त्यामुळे तेथे कोणतीही अडचण येत नाही. म्हणूनच असे म्हटले जाते की सौम्य किंवा प्रथम श्रेणीमध्ये व्हेरिकोज व्हेन्स पुनर्प्राप्त करणे सोपे आहे. त्या तुलनेत ग्रेडिंग किंवा व्यास वाढतो. म्हणूनच जर आपण कोणत्याही डॉक्टरांशी बोलत असाल किंवा आपण आपल्या कोणत्याही डॉक्टरांशी बोलत असाल तर ते आपल्याला ग्रेडिंगपेक्षा आपल्या व्यासावर अधिक चांगले लक्ष केंद्रित करते. तुमचा व्यास किती आहे? व्यास म्हणजे मुळात आपल्या नसांची सूज, जो त्याच्या आकारापासून वाढला आहे. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल, तुम्हाला हा रिपोर्ट समजला असेल तर लाईक आणि शेअर करा. यासोबत तुम्हाला काही सूचना हवी असेल, बोलायचं नसेल तर खाली दिलेल्या नंबरवर मला फोन करू शकता. आपण आपले अहवाल व्हॉट्सअॅप करू शकता. आणि व्हेरिकोज व्हेन्स संदर्भात काही सूचना हव्या असतील, काही विचारायचे असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा. मग त्यावर मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ नक्कीच बनवेन. कारण तुम्हाला ज्या समस्येला सामोरे जावे लागत आहे तीच समस्या इतरांनाही भेडसावू शकते कुणास ठाऊक. त्यामुळे त्यांच्यासाठीही तोडगा काढला जाणार आहे. पुढील व्हिडिओमध्ये भेटू. निरोप.